आज सकाळी मी 9:10ला उठलो आहे आणि सिरियसली खूप लाज वाटायल्या. आज सकाळचं बॉडी वेट होतं 50 kg. लाईफमध्ये फर्स्ट टाईम हे बॉडी वेट टच केलं, त्यामुळे भारी तर वाटायलं आहे. खरं जरासं गिल्ट आहे की मी आज लेट उठलो आणि आज कॉलेजला तर काय पहिल्यापासूनच जाणार नव्हतो. 10.5 तासांची टोटल झोप घेतली आणि सकाळी उठलोच आहे तर मेडिटेशन आणि बुक रीडिंग वाचून घेतली आणि त्यानंतर मग ॲप्स मारायला लागलो. ह्याच्यामध्ये थोडासा गॅप होता जेणेकरून ते ओट्स पचतील. खरं यार वाईट वाटाले माझं मलाच. ॲप्स कंप्लीट केल्यानंतर मी प्री वर्कआउट खाल्ला. प्री वर्कआउटचं टायमिंग वेगळं होतं, खरं वर्कआउट तोच प्री वर्कआउट तोच होता. एकटं जिममध्ये यायला लागलं. सो रिस्टार्ट डे 47. यार बोलायला पण कंटाळा आला आहे, कारण की एकटं जिममध्ये येणं काय खास चांगलं नसते. प्रत्येक सेटनंतर वॉटर इनटेक तुमचा चांगला ठेवायला पाहिजे. आणि हां, या एक्सरसाइजचं मला नाव कळालं, हे आहे स्कल क्रशर नाव आहे आय गेस. एकटा आल्यामुळं मोबाईल मी फक्त एका स्टेबल ठिकाणी ठेवलेला आणि त्यानंतर जिम करत होतो. इच्छा नव्हती, कारण की जिममध्ये कोण नव्हतं ते बघून चांगलं वाटालं. खरं जेव्हा एकटं जिममध्ये जातो आहे ना, वेगळं वाटतं. आणि जिमवाल्यांनी गाणी पण आगळी वेगळी लावलेली. मागच्या ह्याच्यामध्ये ऐकलं असेल तुम्ही, गाणी जरा विचित्र होती. तिथनं जरा मूड व्यवस्थित व्हायला म्हणलं ट्रेडमिलला आज पळूया, कारण की जादा तर कोण नसणार आहे. ट्रेडमिल पण थोड्या वेळानं बंद पडलं, कारण की जिममधली लाईट गेली. यार माझं नशीबच वाईट आहे. घरी आल्यानंतर एग्स वगैरे खाल्लेत मी प्री वर्कआउटसाठी, कारण की जेवणाचं टायमिंग झालं होतं. संध्याकाळी मी आणि आजी बाजारात गेलो होतो आज. सो बाजारात जायचा एक्सपिरियन्स चांगला होता. अँड गेस वॉट, संध्याकाळी मी काय खाल्लं असेल? माझे फेवरेट MBJ प्रोटीन ओट्स. तर हे सगळ्यात भारी आहे, सांगायची गरज पण नाही. रात्रीच्या जेवणाला तेच होतं सॅलड. आजच्या दिवसाच्या टोटल 16,700 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.